नमस्कार मित्रांनो, मराठी कार वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे अविनाश आणि ही आहे हुंडाई क्रेटाचं बेस व्हेरियंट. हो, हे बेस व्हेरियंट आहे. मे बी तुम्हाला इथे फ्रंटला ग्रिल वगैरे दिसत असेल, खाली फॉग लॅम्प तुम्ही बघू शकतात. पण हे बेस व्हेरियंट आहे जे गारवे हुंडाईने मॉडिफाय केलेलं आहे फक्त कस्टमरसाठी. आणि सगळे जेन्युइन हुंडाईचे पार्ट्स जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातात. कंपनीतर्फे जेव्हा मॉडिफिकेशन होतात तेव्हा सगळे जेन्युइन पार्ट्स यूज केलेले असतात आणि वॉरंटीसुद्धा वाढत नाही. त्यामुळे बाहेर आउटसाईड मार्केटला काम करण्याऐवजी तुम्ही हुंडाईच्या शोरूममधून हे सगळे चेंजेस जे आहे ते करू शकता. चांगल्या क्वालिटीचे मटेरियल तर तुम्हाला अवेलेबल होऊनच जाईल, पण त्याची वॉरंटीसुद्धा राहील आणि तुमच्या इंजनची किंवा बाकी पार्टची वॉरंटी आहे तीसुद्धा वाढवणार नाही. जनरली आपण आउटसाईड मार्केटमध्ये जेव्हा असे कामं करतो कारचे, तेव्हा तिथे वॉरंटी वाढ होते आणि मग जेव्हा तुम्ही क्लेम करायला जाता तिथे तुमचे खरे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. पण जेव्हा तुम्ही शोरूममध्येच ह्या सगळ्या गोष्टी करता आणि शोरूममधूनच मॉडिफिकेशन करून घेता तेव्हा त्याची वॉरंटीसुद्धा वाढ होत नाही आणि एक चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला प्रॉडक्टसुद्धा भेटून जातात. हे बेस व्हेरियंट आहे. ओळखायचं कसं तर खूप साधे सोपे काही गोष्टी आहेत. बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला साईडला फेंडरवर तुम्हाला साईड इंडिकेटर मिळतात जे तुम्ही चेंज करू शकत नाही. EX व्हेरियंटमध्ये सुद्धा मिळत नाही. त्यामुळे सर्वात बेस व्हेरियंट जे आहे ई व्हेरियंट तिथेच तुम्हाला हे मिळतात. मॉडिफाईड झालेली कार कशी ओळखायची, कारण इथे डीलरशिप थ्रूच तुम्हाला इथे अलॉय व्हील दिलेले आहे. चला ते सगळे चेंजेस बघू. तुम्ही कुठे चेंजेस करू शकता, मॉडिफिकेशन करू शकता, जेन्युइन पार्ट्स हुंडाईचे कुठे लावून घेऊ शकता, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. स्टार्ट करूया फ्रंट एंडपासून. तुम्हाला कळेल की 10 लाख जर तुमचं बजेट आहे आणि क्रेटा तुम्ही घ्यायचा विचार करत आहात तर बेसिक 10 लाखमध्ये तुम्हाला एक चांगलं प्रॉडक्ट तर येऊन जाईल, पण जेन्युइन हुंडाईचे पार्ट जे आहे ते सुद्धा तुम्ही गारवे हुंडाईमधून लावून घेऊ शकता. सगळे पार्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील, त्यांची वॉरंटीसुद्धा मिळून जाईल. चला स्टार्ट करूया फ्रंट एंडपासून. ग्रिल जे आहे इथे तुम्हाला क्रोम इन्सर्ट दिलेले आहे, वर जे आहे ते क्रोम इन्सर्ट दिलेलं आहे आणि खाली तुम्ही इथे सिल्वर इन्सर्ट बघू शकता. इथे तुम्हाला ॲज ॲक्सेसरीज ही ग्रिल लावून मिळू शकते. हुंडाईचा लोगो तुम्ही सेंटरला बघू शकता. हे पूर्ण हाऊसिंग जे आहे ते प्रोजेक्टर हॅलोजन हाऊसिंग दिलेलं आहे. हे हाऊसिंगसुद्धा तुम्हाला चेंज करून मिळून जाईल. ॲज ॲक्सेसरीज तुम्ही इथे प्रोजेक्टर हेडलॅम्पसुद्धा लावू शकता जे तुम्हाला LED येतात. खाली तुम्ही बघितलं बेस व्हेरियंटमध्ये फॉग लॅम्प येत नाहीत, तर इथे तुम्हाला फॉग लॅम्प दिलेले आहेत जे हॅलोजनचे आहे आणि साईड इंडिकेटरसुद्धा तुम्ही बघू शकता. DRLसुद्धा तुम्हाला या हाऊसिंगच्या लॅम्पमध्ये मिळून जातात. चला सेंटरला येऊ. खाली थोडं तुम्ही वाकलात तर तुम्हाला जे बंपर आहे ते ब्लॅक कलरमध्ये मिळून जातं. या बंपरवर तुम्हाला सिल्वर इन्सर्टसुद्धा लावून मिळतात ॲज ॲक्सेसरीज, पण इथे डीलर्सनी जे आहे ते खूप सटल डिझाईन ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तुमची इच्छा असेल तर एक्स्ट्रा ॲक्सेसरीज तुम्ही इथे लावून घेऊ शकता. तर हे होते फ्रंटचे चेंजेस जे तुम्ही ॲज ॲक्सेसरीज म्हणून लावून घेऊ शकता. बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे चेंजेस जे आहे ते इथे फ्रंटला तुम्ही करून घेऊ शकता. 8.5 ते 9 लाख मॅक्स 10 लाखापर्यंत तुमचं जेव्हा बजेट असते तेव्हा तुम्ही हे चेंजेस जे आहे ते नक्कीच करून घेऊ शकता. बजेटमध्ये कार तर होऊनच जाईल, पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही मॉडिफिकेशनसुद्धा करून घेऊ शकता. सर्वात मेन आणि चांगला बदल म्हणजे साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे अलॉय व्हील मिळून जातील. 205/65 R16 म्हणजे 16 इंच अलॉय व्हील आहेत. इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार दुसरे अलॉय व्हीलसुद्धा लावून घेऊ शकतात. सध्या डीलरशिपतर्फे तुम्हाला हे अपोलोची टायर जे आहे ते ऑफर केलेले आहेत. साईड फेंडरला जे इंडिकेटर येतं तीच खरी ईची ओळख आहे, बेस व्हेरियंटची ओळख आहे आणि ते तुम्हाला इथे मिळून जातात. ORVमध्ये तुम्ही इंडिकेटर लावू शकता जे ऑटो फोल्डेबल ORVM असतात, तिथे तुम्ही इंडिकेटरसुद्धा लावून घेऊ शकता. व्हेरियंटमध्ये जे हे साईड फेंडरला येणारे इंडिकेटर आहे ते तुम्हाला असेच ठेवावे लागतील. हे तुम्हाला काढतासुद्धा येतील, पण इथे नंतर पॅचेस तुम्हाला झाकायसाठी अजून खूप सारे गोष्टी कराव्या लागतात. पण मला असं वाटतं फेंडरला हे इंडिकेटर ठेवलेलेच बरे. ORVMला तुम्ही लावून घेऊ शकता. ऑटो फोल्डेबल ORVM तुम्हाला ॲज ॲक्सेसरीज मिळून जातील. इथे LED येऊन जातील. सध्या तुर्तास इथे कंपनीतर्फे जे ORVM येतात तिथं बॉडी कलर आणि खाली ब्लॅक कलरमध्ये मिळून जातील. डोर हँडलला तुम्ही क्रोम लावून घेऊ शकता. हे बघा ॲज ॲक्सेसरीज ऑलरेडी इथे डीलर्सने लावून दिलेले आहे. इथेसुद्धा तुम्हाला वेस्टलाईनला क्रोम मिळून जातात. ड्युअल टोन कलरमध्ये तुम्हाला रूफरेलसुद्धा मिळून जातात. इथेसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. हे बेसिक आहे ई व्हेरियंटमधलं जे तुम्हाला इथे रूफरेल्स येतात. ॲज ॲक्सेसरीज तुम्ही दुसरे रूफरेलसुद्धा लावून घेऊ शकता. इथे क्लॅडिंग जर बघितलं तर क्लॅडिंगलासुद्धा इथे तुम्हाला क्रोम मिळतील. हे एक डिसेंट क्रोम जे पट्टी आहे ही इथे डीलरने ठेवलेली आहे. एक वेगळीसुद्धा पट्टी इथे येते क्रोम इन्सर्ट्स जे तुम्ही लावून घेऊ शकता. आणि स्कर्टिंग जे आहे खाली तुम्ही ब्लॅक कलरचे बघू शकता. यालासुद्धा तुम्ही चेंज करू शकता. हे सुद्धा तुम्हाला ड्युअल टोन कलरमध्ये मिळून जातील. काही लोकांना खूप फ्लॅशी डिझाईन आवडतं, काही लोकांना खूप सटल सोबर डिझाईन आवडतं. त्यानुसारच हे सगळे चेंजेस केलेले आहे. इथे पडल लॅम्पसुद्धा येतात. जेव्हा तुम्ही ORVM चेक करता तेव्हा तुम्ही मॉडिफाईड ORVM जर लावला तर इथे पडल लॅम्पसुद्धा येऊ शकतात. तर साईड प्रोफाईलमध्ये हे चेंजेस जे आहे ते तुम्हाला मिळून जातील. 190 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे क्रेटाला. चला बोलूया रिअर प्रोफाईलबद्दल. एकदा तुम्हाला
इथला पण एक चेंज दाखवून देतो. तुम्ही इथे ब्लॅक कलरसुद्धा लावून घेऊ शकता. हे सध्या हा सी पिलर जो आहे तो सध्या सिल्वर कलरमध्ये गेलेला आहे. याला ब्लॅक कलरसुद्धा करू शकता. बी पिलर मॅट फिनिशमध्ये दिलेला आहे, त्यालासुद्धा तुम्ही पियानो ब्लॅक फिनिशमध्ये करू शकता. चला रिअल प्रोफाईलला आपण काय काय चेंजेस करू शकतो किंवा बेस वेरियंटमध्ये काय मिळतं ते सुद्धा बघून घेऊ. हे मधलं रिफ्लेक्टर आहे तिथेसुद्धा चेंजेस होऊ शकतात, कारण हे रिफ्लेक्टर आहे ते अटॅच होऊन जातं या रिअर लॅम्पला. रिअर लॅम्पसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. हे पूर्ण हाऊसिंग चेंज होतं. सध्या कंपनीने डिफॉल्ट ई व्हेरियंटसोबत येणारा हाऊसिंगच ठेवलेला आहे. हुंडाईचा लोगो, क्रेटाचं बॅजिंग. इथे तुम्ही कॅमेरा लावून घेऊ शकता. इथे सध्या 2 लॅम्प जे आहेत ते दिलेले आहेत. मागचं बंपर तुम्ही चेक केलं तर याच्यावर 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. कंपनीसोबत येणारं जे बंपर आहे तेच ठेवलेलं आहे. याला तुम्ही डिफ्युजरसुद्धा लावून घेऊ शकता आणि ड्युअल टोन कलरमध्ये सुद्धा याला कन्वर्ट करू शकता. रिफ्लेक्टर जे आहे ते तुम्ही साईडला बघू शकता. हे बघा. तर हे होते सगळे चेंजेस रिअरचे. काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही चेंज करू शकतात, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही चेंज करू शकत नाही. जेव्हा तुम्ही 9.5 ते 10 लाखाची कार घ्यायचा प्रयत्न करता तेव्हा कंपनीतर्फे ज्या काही गोष्टी येतात अशा काही गोष्टी आहेत ज्या चेंज होऊ शकत नाही. त्यातला एक प्रकार इथे तुम्हाला खूप टफ जातं इथे डिफॉगर वायपर आणि वॉशर लावायला, कारण ते सगळे इंटरनल कनेक्शन असतात जे जनरली इथे आउटसाईड मार्केटमध्ये सुद्धा करून मिळत नाही. चला बोलूया बूट स्पेसबद्दल. बूट स्पेसला तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज इथे पार्शल ट्रे लावून घेऊ शकता. बेस वेरियंटमध्ये म्हणजे ई वेरियंट आपण बघतो इथे ते येत नाही आणि इल्युमिनेशन लॅम्पसुद्धा इथे येत नाही. हे बघा इथे इल्युमिनेशन लॅम्प असतो तो सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. इथे सध्या दिलेला नाही आहे. इथे तुम्हाला लेदरची मॅटसुद्धा ठेवता येईल. इथे तुमची इच्छा असेल तर लेदरची मॅटसुद्धा ठेवू शकता. 433 लिटरची बूट स्पेस आहे. मला असं वाटते तुम्ही हिला जेवढं चांगलं यूज करू शकता त्याला खरंच तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे चांगल्या यूज करणाऱ्यांसाठी इथं लेदर मॅटिंगचं ऑप्शनसुद्धा येऊन जातं. एकदा स्पेअर व्हील बघू. 205/65 R16 16 इंच हा नॉर्मल स्टील व्हील तुम्हाला इथे मिळून जातो. तर हे होते ते चेंजेस जे तुम्ही रिअरला आणि बूट स्पेसमध्ये करू शकता. चला बोलूया आता रिअर सीटला बसून. रिअर सीटला बसायच्या आधी तुम्हाला डोअर दाखवतो. ड्युअल टोन कलरमध्ये हे डोअर आहे. इथे तुम्ही ॲज ॲक्सेसरीज बोसचे स्पीकरसुद्धा लावून घेऊ शकता. हुंडाईच्या जेन्युइन पार्टसोबत ते अवेलेबल होऊन जातील. इथे सध्या 4 स्पीकर दिलेले आहे. डोअरमध्ये हे स्पीकर मिळतील. ड्युअल टोन कलरमध्ये हे डोअर आहे. हार्ड प्लॅस्टिक आहे आणि पॉवर विंडोचं कंट्रोल, लॉक ऑन लॉक ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला मिळतात. इथेसुद्धा तुम्ही क्रोम इन्सर्ट लावून घेऊ शकता. इथे तुम्हाला स्कॉपलेट लावता येईल ॲज अ ॲक्सेसरीज. इथे खूप नॉर्मल पॅडिंग ठेवलेलं आहे सध्या आणि लेदर रॅप जे कवर आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातं. ॲज अ ॲक्सेसरीज हे तुम्ही लावून घेऊ शकता. सीट कवर इथे तुम्हाला फॅब्रिक अपॉस्ट्री मिळून जाते. ॲडजस्टेबल हेडरेस्ट इथे दिलेलं नाही आहे आणि आर्मरेस्टसुद्धा नाही. आर्मरेस्टसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता इथे ॲज अ ॲक्सेसरीज. 2 AC वेंट दिलेले आहे आणि इथे 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट नाही आहे किंवा फास्ट चार्जिंग सॉकेटचं ऑप्शनसुद्धा नाही आहे. ते बसवायला थोडं हार्ड असतं कारण इथे तुम्हाला ते लावता येणार नाही ॲज अ ॲक्सेसरीज. 70 मॅट्रेस तुम्ही इथे लावून घेऊ शकता. इथे नॉर्मल सध्या रबरच्या मॅट दिलेल्या आहे. 70 मॅट्रिक्स ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं. ह्या लेदर सीट्स आहेत त्यामुळे याच्यासोबत जेव्हा तुम्ही को ड्रायव्हर किंवा ड्रायव्हर सीटला बघता मागे तुम्हाला फोल्डर मिळून जातं. हे बघा एक पॉकेट दिलेलं आहे इथं. ॲज अ होल्डर तुम्ही यूज करू शकता. फाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता. मोबाईलसुद्धा तुम्ही ठेवू शकता. एक कमी इथे तुम्हाला जाणवू शकते जी तुम्हाला मॉडिफिकेशनमध्ये सुद्धा मिळणार नाही, ती म्हणजे इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेट लावता येणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथे चेंज करू शकतात. इथे ऑलरेडी कॅबिन लॅम्प दिलेला आहे आणि होल्डरसुद्धा. इथे ॲम्ब्रेससुद्धा तुम्ही ॲज ॲक्सेसरीज लावून घेऊ शकता. इथे सध्या कंपनीने सटल ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. हे 100% स्प्लिट सीट आहे. मी तुम्हाला दाखवायचं विसरलो होतो. ही 100% स्प्लिट सीट आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे सगळं ॲज ॲक्सेसरीज तुम्हाला लेदर जे आहे ते इथे शोरूम थ्रू आलेलं आहे. इथे 60-40 स्प्लिटचं ऑप्शन मिळत नाही. इथे हे तुम्हाला 100% सोबतच मॅनेज करावं लागेल. पण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲज ॲक्सेसरीज आर्मरेस्टसुद्धा लावून घेऊ शकता. चला बोलू ड्रायव्हर सीटला बसून. इथे कुठलं रिक्वेस्टचं तुम्हाला मिळणार नाही. नॉर्मल की जी आहे तीच तुम्हाला येते. एकदा की तुम्हाला दाखवतो. ही फ्लिप की आहे. नॉर्मल की, लॉक ऑन लॉक आणि बूट ओपन करायसाठीचं बटन आणि इथे फ्लिप की येते. हीच ॲक्सेस करून तुम्ही आत एंट्री घेऊ शकता. ड्युअल टोन कलरमध्ये तुम्हाला हे डोअर मिळून जातं. इथे सुरुवातीला ORVMचे जे कंट्रोल होते इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल ते यायचे. आता ते कंपनीने नवीन अपडेटसोबत काढून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जे आहे ते नॉर्मल जे कंट्रोल आहे ते येतील. हे बघा. आणि स्पीकर जे आहे ते तुम्ही त्या ॲज ॲक्सेसरीज लावू शकता. लॉक ऑन लॉक आणि 4 विंडोचे पॉवर कंट्रोल आणि इथेसुद्धा तुम्ही क्रोम लावून घेऊ शकता. इथे सगळं सध्या ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे.
इथे सुद्धा तुम्ही स्कपलेट लावून घेऊ शकता, जसं मी तुम्हाला ऑलरेडी रिअरला सांगितलं. मॅन्युअली तुम्ही हाईट ॲडजस्ट करू शकता या सीटची, तुमच्या हाईटनुसार पुढे माग किंवा मागेसुद्धा घेऊ शकता. इथे लेदर सीट लावलेले आहेत. याचे कलरसुद्धा तुमच्या आवडीनुसार मिळून जातील. सध्या इथे ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये दिलेले आहेत आणि चांगले कुशनिंग जे आहे ती तुम्हाला मिळून जातं. चांगले विंग जे आहेत, हार्ड विंग आहे आणि तुम्हाला बॉडी लोनमध्ये सुद्धा मदत करतील या सीट्स. चला बघू आता एकदा डॅशबोर्डला. हे बघा ड्युअल टोन कलरमध्ये डॅशबोर्ड येऊन जातं. क्रोम इन्सर्ट तुम्हाला इथे मिळून जातील आउटर लेअरला एसीच्या आणि इथे हेडलॅम्प लेवलर दिलेला आहेत. एकदा ड्रायव्हर सीटला बसून बोलू. आणि हे आहे स्टेअरिंग व्हील. स्टार्ट करूया स्टेअरिंग व्हीलपासूनच. इथे लेदर रॅपिंग येत नाही, ॲज ॲक्सेसरीज तुम्ही ते लावून घेऊ शकतात. इथे तुम्हाला फोन बुकचे आणि इथे याचे ॲक्सेस करायचे बटन जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. राईट हँड साईडला तुम्हाला लाईटचे कंट्रोल आणि लेफ्टला तुम्हाला वायपरचे कंट्रोल मिळून जातील. आता इथे जनरली ई व्हेरियंटमध्ये तुम्हाला कुठलेच कंट्रोल येत नाही, पण इथे कंट्रोल तुम्हाला दिसतील कारण हे मीडियाचे कंट्रोल आहे. कारण इथे कंपनीने जो आहे तो तुम्हाला हायपरसोनिकचा म्युझिक सिस्टम जो आहे तो दिलेला आहे. 8.2 इंचचा सगळे ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातील. म्युझिकसुद्धा तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. हे बघू सेटिंग याच्या डिव्हाइस पोर्ट, सिस्टम इन्फो, फॅक्टरी सेटिंग, कार सेटिंग, अँड्रॉइड सेटिंग, व्हॉल्यूम सेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथे मिळतात. नॅव्हिगेशनसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. GPS डिटेक्शनसुद्धा दिलेलं आहे. स्टेअरिंग लर्नसुद्धा इथं दिलेलं आहे. लोगो सेटिंग, रेडिओ सेटिंग, काही बाकीच्या चेंजेससुद्धा तुम्ही इथे बघू शकता. सिस्टम इन्फोबद्दल बोलू. हा अँड्रॉइड 9.1 व्हर्जनचा तुम्हाला इथे सिस्टम मिळून जातो. मॅक्स तुम्ही 16 GB पर्यंत त्याला अपग्रेड करू शकता. डिस्प्ले 720x1280चा इथे दिलेला आहे. हे एक चांगले सेटिंग जे आहे ते तुम्हाला हायपरसोनिकतर्फे मिळून जातं. हा एक चांगला रिलायबल तुम्हाला सिस्टम जो आहे तो मिळून जातो, कारण आउटसाईड मार्केटमध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप कमी रिलायबल असतात, पण हायपरसोनिक जे आहे ते खूप डिमांडमध्ये असतं आणि याचे आउटपुटसुद्धा प्रत्येकाला खूप चांगल्या क्वालिटीचे भेटलेले आहेत. त्यामुळे बेस व्हेरियंटमध्ये हा एक खूप चांगला बदल तुम्हाला पाहायला मिळतो. वर एसी वेंट, खाली नॉर्मल एसीचे मॅन्युअल कंट्रोल तुम्हाला मिळून जातील. इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळत नाही. ई व्हेरियंट आपण बघतोय. EX व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे फास्ट चार्जिंगचं ऑप्शन मिळून जातं. ई व्हेरियंटमध्ये फक्त तुम्हाला नॉर्मल 12 वोल्टचं चार्जिंगचं ऑप्शन मिळून जातं, पण ते सुद्धा तुम्ही ॲज ॲक्सेसरीज कन्वर्ट करून घेऊ शकता. आपण इथे मॅन्युअल व्हेरियंटबद्दल बोलतोय. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स हा लेदर रॅपिंगसोबत येतो आणि युटिलिटी स्पेस इथे आर्मरेस्ट दिलेला आहे लेदर रॅपिंगसोबत आणि याची ठीकठाक स्पेससुद्धा दिलेली आहे. ग्लव बॉक्सबद्दल बोलू. ग्लव बॉक्स जो आहे तो ई व्हेरियंटमध्ये पहिले कूल ग्लव बॉक्स यायचा. जेव्हा कंपनीने लॉन्च केलं होतं ते व्हेरियंट खूप सारे फीचर दिले होते, पण आता कंपनीने कॉस्ट कटिंगमध्ये इथे याचा कूल ग्लव बॉक्स जो आहे तो कॅन्सल करून नॉर्मल ग्लव बॉक्स ठेवलेला आहे. IRVM जो आहे तो तुम्हाला मॅन्युअली मिळून जातो. हे सुद्धा एक पूर्ण पॅनल आहे जे ॲज ॲक्सेसरीज लावण्यात आलेलं आहे. हे आहे कॅबिन कंट्रोल, जे ई व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही जर बघितलं असेल ई व्हेरियंट तर इथं सगळं प्लेन मिळतं आणि इथे तुम्हाला सनग्लास होल्डरसुद्धा दिलेला आहे. तर हा एक चांगला बदल आहे जो ॲज ॲक्सेसरीज इथे डीलरने दिलेला आहे. ड्युअल टोन कलरमध्ये डॅशबोर्ड आहे. खूप सारे चेंजेस इथे सुद्धा करता येतात, पण हे जे सटल डिझाईन इथे सध्या गारवे हुंडाईने ठेवायचा प्रयत्न केलेला आहे हे खरंच वाकण्याजोगं आहे, कारण जास्त फ्लॅशी करूनही काही फायदा नाही आहे. तुम्हाला एकदा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवतो. आणि हे आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. सुरुवातीला सिस्टम चेकची वॉर्निंग तुम्हाला येते. लो फ्युल असल्यामुळे तुम्हाला ते एक अलर्ट येतो. राईट हँड साईडला ओडोमीटर, खाली तुम्ही फ्युएल गेज बघू शकता. लेफ्ट हँड साईडला RPM गेज आणि त्याखाली इंजिन किती हीट झालेलं आहे, किती टेम्परेचर आहे इंजिनचं ते सुद्धा तुम्हाला माहीत पडतं. हजार्ड लॅम्प जे आहे ते तुम्हाला इथे सेंटरला मिळून जातील. तर ॲज ॲक्सेसरीज तुम्ही इथे खूप सारे बदल करू शकतात, पण एक चांगला बदल म्हणजे तुम्हाला हायपरसोनिकचं म्युझिक सिस्टम जे आहे ते दिलेलं आहेत. बोसचं म्युझिक सिस्टमसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. सध्या इथे हायपरसोनिकचं लावलेलं आहे. खूप चांगला टचसुद्धा या म्युझिक सिस्टमचा दिलेला आहे, जो मी ऑलरेडी तुम्हाला दाखवला. चला आता इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू. बाकी काही चेंजेस जे आहे तुम्हाला काय वाटतात जे आपण करू शकतो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण 10 लाख जर तुमचं बजेट असेल आणि तुम्हाला क्रेटा या जर प्राईस रेंजमध्ये मिळते तर हे बदल जे आहेत ते मॅक्स 1 ते 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्हाला मिळू शकतात, जे एक अपराईट स्टान्स देऊ शकतात तुमच्या 10 लाखाच्या बजेटला. चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. हे आहे डिझेल इंजिन CIDI 16 वोल्टचं. अराऊंड 21.4 KMPLचं ॲव्हरेज जे आहे ते कंपनीने क्लेम केलेलं आहे, पण क्रेटामध्ये तुम्ही इझिली 17 ते 18चं ॲव्हरेज जे आहे ते काढू शकता. 113 BHPची पॉवर जनरेट करतं 4000 RPMवर आणि 250 Nm टॉर्क जो तुम्हाला मिळतो 1500 ते 2750 RPMच्या रेंजमध्ये. यात दुसरं इंजिनसुद्धा अवेलेबल होऊन जातं. ते आहे पेट्रोलचं इंजिन जे 113 BHPची पॉवर जनरेट करतं. सेम पॉवर दोन्ही इंजिन जनरेट करतात 6300 RPMवर
पण इथे टॉर्क जो आहे तो फक्त 143.8 म्हणजे 144 न्यूटन मीटरचा मिळतो, जो 4500 RPMच्या रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. 16.8 कंपनीने ॲव्हरेज जे आहे ते क्लेम केलेलं आहे. एक अजून इंजिन यात मिळतं तुम्हाला 1.4 कप्पा टर्बो पेट्रोल इंजिन, 140 PS पॉवर जनरेट करतं. अराऊंड 250 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला त्या इंजिनमध्ये मिळून जातो. तर हे होते क्रेटा बेस व्हेरियंट मॉडिफाईड व्हर्जन जे तुम्हाला मिळून जातात. इथे इन्सुलेशन पॅडसुद्धा दिलेले आहे. तर हे होतं मॉडिफाईड क्रेटाचं बेस व्हेरियंट. खूप चांगल्या क्वालिटीचे बदल जे आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. आणि डीलरशिप थ्रू कंपनीतर्फे तुम्हाला जेव्हा हे सगळे जेन्युइन पार्ट्स अवेलेबल होतात तेव्हा तुमच्या कारला एक अपराईट स्टान्स मिळून जातो. 10 लाख जर तुमचं बजेट असेल तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी डीलर थ्रूच करून घेणं योग्य असतात, कारण त्याची वॉरंटीसुद्धा मिळून जाते आणि जेन्युइन पार्ट्स असल्याची खात्रीसुद्धा. त्यामुळे आउटसाईड मार्केटमधून काम केल्यानंतर तुम्हाला ज्या हॅसल थ्रू जावं लागतं त्या गोष्टी तुम्ही टाळू शकतात आणि तुमच्या इच्छेनुसार जे काही सगळे बदल आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता. तर हा होता डिटेल क्रेटा बेस व्हेरियंटचा मॉडिफाईड केलेल्या बेस व्हेरियंटचा डिटेल वॉक करून. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. खूप चांगले बदल जे आहेत ते इथे गारवे हुंडाईने केलेले आहेत आणि ही मॉडिफाईड कार कस्टमरसाठी तयार केलेली आहेत. बदल तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. गारवे हुंडाईला तुम्ही व्हिजिट करू शकता वाकडला. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा. अजून काय बदल होऊ शकतात तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून सांगा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा. मराठी कारवडचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्ही मराठी कारवडला फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा मी सोडून चाललो आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. मराठी कारवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.